कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीवर गंभीर गैरव्यवहारांचे आरोप होत असताना आज शेतकरी संघटनेनं आपला संताप व्यक्त करत थेट मुंडण आंदोलन सुरू केले। 4 एकर जमिनीच्या लिलावातून झालेल्या संशयास्पद व्यवहारामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला असून संचालक मंडळावर कठोर कारवाईची मागणी होत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या काही दिवसांपासून गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चर्चेत आहे। समितीच्या संचालक मंडळाने बाजार समितीमधील 4 एकर जागेचा लिलाव परस्पर करून तिची विक्री केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरलाय। या पार्श्वभूमीवर आज शेतकरी संघटनेनं बाजार समितीसमोर मुंडण आंदोलन करून संचालक मंडळाचा जाहीर निषेध नोंदविला। या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष बाजार समितीची जमीन परस्पर विकून संचालक मंडळानं शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय। आम्ही या मंडळाचा तीव्र निषेध करतो आणि तातडीनं चौकशीची मागणी करतो। सभापतींची प्रतिक्रिया, संचालक मंडळावरचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत। आम्ही शेतकऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहारांना योग्य उत्तर दिले आहे। यामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही। या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीने आपण बघितलं की कन्नड तालुक्यातील 2 कारखाने या ठिकाणी शेतकऱ्याच्या हातातून गेले। फक्त एक स्वतःच्या शेतकऱ्याच्या मालकीचे आणि हित जोपासणारे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी शिल्लक राहिली होती, परंतु ती देखील संचालक मंडळाने आपसात वाटे हिस्से करून शेतकऱ्यांचं मान या ठिकाणी मोडून त्याला खड्ड्यात घालण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। आणि हा प्रकार शेतकरी संघटनेच्या लक्षात आल्यामुळे आम्ही या ठिकाणी मुंडण आंदोलन या ठिकाणी त्यांच्या भ्रष्टाचाराला मुठमाती देऊन आम्ही त्याच्या निषेधात मुंडण आंदोलन आलेली शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती। आमच्या पूर्वजांनी, आमच्या नेत्यांनी, पूर्वीच्या नेत्यांनी या ठिकाणी कन्नड तालुक्याचं पीक लक्षात घेऊन, उत्पादन लक्षात घेऊन या ठिकाणी संभाव्य जमीन खरेदी केलेली होती। पण या ठिकाणी हे संचालक मंडळ या जमिनीतले काही भाग, काही तुकडे करून काही व्यापाऱ्यांना आणि पुढाऱ्यांना आपसात वाटून या ठिकाणी तो त्यांच्या मालकीचे करण्याचा डाव या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे। ही बाब अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या समोर आणि शेतकऱ्यांसमोर आली, म्हणून त्या अनुषंगाने शेतकरी सुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये सक्रिय या ठिकाणी उतरलेले आहे। आपण आज 22व्या आमच्या मार्केट कमिटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आपल्याला थोडासा उशीर झाला। मी माझ्या सविस्तर भाषणामध्ये पूर्ण त्याचे उत्तर दिले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आपल्या लोकशाहीने अधिकार दिलेला आहे उपोषण करणे, आंदोलन करणे, आणि प्रत्येक नागरिकाचा तो अधिकार आहे किंवा भाग आहे, त्याच्याबद्दल आपलं मत नाही। पण ह्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ऑलरेडी आम्ही त्यांच्या पत्राला 3 वेळा उत्तर दिलेले आहेत। लेखी स्वरूपात उत्तर दिलेले आहेत की मार्केट कमिटीने काय केलं। या लेखी स्वरूपात उत्तर देताना त्यांना हायकोर्टचे जे ऑर्डर आहेत, आपल्याकडे पणन संचालकाचे जे ऑर्डर आहेत, आपले जे वरिष्ठ कार्यालय असतात त्यांच्या सगळ्यांचे ऑर्डर सुद्धा त्यासोबत जोडून दिलेले आहेत। परंतु काहीतरी पब्लिसिटी स्टंट करायचं, लोकांचं लक्ष वेधायचं। जर मुंडणच करायचे होते तर तिथे 100 लोक होते ना, 2-3 लोकांचे कायला मुंडण करायचे? तुम्हाला एवढीच जर मार्केट कमिटीचे आम्ही भ्रष्टाचार केला ना, जो त्यांचा नेता म्हणून फिरत होता, नाव नाही घ्यायचं, मला टीका टिप्पणी नाही करायचे, किती नेत्याने त्यांचे मुंडण केले, 2-3 लोकांनी मुंडण केलं, पब्लिसिटी स्टंट केलं, इथेही येऊन त्यांनी गोंधळ घालायचा प्रयत्न केला। इथेही त्यांना त्यांच्या उत्तराचा आम्ही सविस्तर प्रश्नांची उत्तरं दिली। जिथपर्यंत त्यांचं समाधान होणार नाही तिथपर्यंत इथेच बसून राहिलो, शेवटी तेच उठून गेले। आम्ही ही जी प्रक्रिया राबवली, ही संचालक मंडळाने ही दुसरी सर्वसाधारण सभा आहे। याच्या पूर्वीची सुद्धा जी मागच्या वर्षीची सर्वसाधारण सभा झाली त्यावेळेस सुद्धा अशाच मोठ्या प्रमाणात सभा आयोजित केली, सर्व सभासदांना बोलवलं आणि याची पूर्णपणे माहिती दिली। आणि मार्केट कमिटीकडे लपवायला 1 रुपये हे पण नाही। आणि मी तुम्हाला 100% नाही, तुमच्या माध्यमातून 1000% आश्वासन देतो की एखाद्याने जर दाखवून दिली की मार्केट कमिटीने 1 इंच सुद्धा जागा संचालक मंडळाने, सभापती, उपसभापती किंवा त्यांच्या नेत्याने विकली किंवा दिली, फेरफार करून पुरावा दिला, तर आम्ही जागेवर तुम्हाला राजीनामा देऊ। भाऊ, सोशल मीडियावर तर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक व्यापारी आहे आणि त्या व्यापाऱ्याचा व्हिडिओ तो खूप व्हायरल होताना दिसतोय। त्या व्हिडिओ संदर्भात तुमचं काय स्टँड? आता कसं आहे, ज्यामध्ये उल्लेख आहे की त्यांनी कशा पद्धतीनं जे गाळे आहेत ते देण्यात आलेले आहे, कोणाकोणाच्या नावाने दिले ते पण त्यांनी त्या व्हिडिओत एक तर मी स्वतः नाही, करणारे जे होते आणि जो करणारा होता तोच त्याबद्दल सविस्तर उत्तर देऊ शकतो। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।